नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे। यामध्ये ई पीक पाणी संदर्भामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की आपण ह्या वर्षी खरीप या हंगामामध्ये जे शेतामध्ये आपण पीक पेरलं आहे, त्या पीक पेरल्यानंतर आपण आपल्या सातबाऱ्यावर आपण स्वतः ई पीक पाण्याच्या माध्यमातून आपल्या सातबाऱ्यावर आपले पीक टाकू शकतो। बांधवांनो, हे कशासाठी टाकायचं आपण गेल्या वर्षी बघितलं असेल की गेल्या वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी केली नव्हती त्यांचं जे शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने आपल्याला 5,000 रुपये हेक्टरी अनुदान मिळत आहे। या अनुदानामध्ये त्या शेतकऱ्यांचं नाव नाही आहे। त्यामुळे मी आपल्याला सांगतो की ह्या वर्षी कमीत कमी आपण ई पीक पाणी करणे गरजेचे आहे। कारण की ई पीक पाणी केल्यावरच आपल्याला समोरील पीक विमा असेल असे काही अनुदान शासनाच्या वतीने दिलं जातं, ते जर आपल्या पीक पेऱ्यावर जर नसेल तर आपल्याला ते मिळणार नाही। त्यामुळे आपण स्वतः आपल्या शेतात जाऊन आपल्या ज्या गटामध्ये जे पीक टाकलेलं आहे त्याच पद्धतीने आपण ई पीक पाणी करणं गरजेचं आहे। हाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला घंटीला दाबायला विसरू नका। धन्यवाद।